हँडसम राजेश खन्नाचे फॅन. आम्हा तीन भावंडांमध्ये ते आमच्यासोबत जर उभे असले ना तर ते आमच्यापेक्षाही फिट दिसतात. सहारे साहेब एकदम लाल होते आणि एकदम हँडसम मूर्ती. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणाचंही निश्चित रूपाने त्यांच्याकडे लक्ष जायचंच. मी ब्रह्मपुरी तहसील आता अलीकडे शिंदेवाई या तहसीलमधील लोणखैरी या छोटेखानी गावात एका शेतकरी परिवाराच्या सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. ती तारीख होती 15 एप्रिल 1949. हे जे लोणखैरी गाव आहे हे गाव राजोली जे मुख्य गाव आहे रोडला असलेलं त्यापासून साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि माझं शिक्षणसुद्धा या राजोलीला रोज पायी येणे आणि तिथे येऊन शिक्षण घेऊन परत जाणे असं इथपर्यंत म्हणजे वर्ग 8वापर्यंत माझं एज्युकेशन राजोली ह्या ठिकाणी झालं. माझ्या परिवारात माझी आई, एक लहान बहीण आणि माझे बाबा. माझ्या बाबाचं नाव चिंतामण हिरामन सहारे, माझ्या आईचं नाव कामाबाई चिंतामण सहारे आणि बहिणीचं नाव गिरजाबाई सहारे. अशा प्रकारचा आमचा छोटेखानी परिवार होता. छोट्याशा घरामध्ये आमचा परिवार त्या ठिकाणी राहत होता. त्याचा काळ गेला शिक्षणामध्ये. चिंतामण, शंकर, तुळशीराम हे 3 भाऊ. आता 3 भावाचा विस्तार. त्याचा माझा घन संबंध आहे. त्याच्या बापाचा माझा चांगला संबंध आहे. आई वडिलाचा बालपणापासूनच ओळखतो. तर आम्ही खेळून वगैरे नाही का, दानपट्टा खेळू, लाटीकाठी वगैरे खेळू आम्ही 7 मध्ये. आमचा हरिश्चंद्र सहारांना पाठला दिला होता कशाचा, स्त्रीचा. तर त्यांचा वडील सुद्धा त्यांना ओळखत नव्हता का हा माझा मुलगा म्हणून. आणि मी एमकोजी वायकाचा भूमिका करत होता. मी 10वी करण्यासाठी शिंदेवाई येथील सर्वोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं. माझ्यासोबत शिकायला असलेली माझ्या गावची जवळपास 13 मुलं होती आणि त्या 13 मुलांपैकी फक्त आम्ही 2च पास झालो. एक श्रीरामे नावाचा मुलगा आणि मी. परंतु माझ्या वडिलांना मात्र ते मान्य नव्हतं. ते म्हणायचे माझ्याकडे जे काही 2-2.5 एकर जमीन आहे आणि मला एकच एक मुलगा असल्यामुळे ती जमीन त्यांनी वाहावी. आमच्याकडे गायी होत्या, आमच्याकडे बकऱ्या होत्या, 4 बैल होते. म्हणजे एक सर्वसामान्य एक परिवार असल्यामुळे ह्या परिवाराचं पुढील देखभाल माझा मुलगाच करू शकेल आणि माझ्यासोबत दुसरा कोणी नसल्यामुळे तो पर्याय नाही, अशा पद्धतीने माझ्या वडिलांची ती इच्छा होती. तसं त्या काळात मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर मला शिक्षकाची नोकरी पण आली होती. माझे वडील म्हणायचे तुला राजोलीलाच एका शिक्षकाची नोकरी मिळत असेल तर तू का पुढे शिकण्याचा प्रयत्न करतोयस, घरची काम होतात आणि नोकरी पण होईल. पण माझी मुळीच इच्छा नव्हती, कारण की मला कोणत्याही परिस्थितीत ग्रॅज्युएट करणं फार माझं स्वतः ध्येय होतं. मला पुढचं शिकायसाठी मला पैसे द्या, पण ते देईनात. माझे एक आते भाऊ होते, त्यांनी त्यावेळेला मला एक सल्ला दिला, बाबू तुझ्याकडे तुझे वडील पैसे देतात, तुला जेवढे काही वाटतात तेवढे पैसे काढून तू इथून निघून जा. आणि शेवटी मला एक दिवस तसंच करावं लागलं. रात्रीला माझे वडील आई झोपली असता मी त्या लोखंडी पेटीमधून 200 रुपये काढले आणि मी थेट त्याच रात्री बाहेर पडलो. राजोलीला पहाटे पोहोचलो आणि लागलीच तिथून एक मला बस ब्रह्मपुरीसाठी मिळाली आणि ब्रह्मपुरीला मी सकाळी 8-9 वाजेपर्यंत पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर त्या नेवजाबाई हितकर्णी कॉलेजमध्ये जाऊन तिथल्या प्रिन्सिपाल आणि तिथला जो काही स्टाफ होता त्या स्टाफशी संपर्क केला. त्यांनी मला ऍडमिशन फॉर्म दिला. तो मी फॉर्म भरला आणि त्यानंतर मी तिथे 11वी ची परीक्षा पास केली. 11वी नंतर मग प्री युनिव्हर्सिटी करायची होती. मग प्री युनिव्हर्सिटीसाठी घेतला आणि प्री युनिव्हर्सिटी फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर अशा प्रकारचे मी त्या ठिकाणी परीक्षा दिल्या आणि मी त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो. आमच्या गावामधून त्यावेळेला ग्रॅज्युएट पहिलाच मी झालो होतो आणि त्या ग्रॅज्युएट झालो त्यावेळेला शिंदेवाई ब्लॉकचे जे काही बीडीओ होते त्या बीडीओनी आणि त्यांच्या तिकडचा जो काही स्टाफ होता त्या स्टाफने माझा सत्कार केला. पदवीधर होणारे पहिलेच व्यक्ती होते आणि त्याच्यामुळे गावातील सर्व लोकांना अतिशय आनंद आणि सुखद अशी ती बाब होती. बाबासाहेब जेव्हा पहिल्यांदा मॅट्रिक झाले आपल्या समाजातील ती पहिलीच व्यक्ती होती आणि तिथल्या लोकांना जसा आनंद झालेला असेल तशाच प्रकारचा आनंद आमच्या लोणखैरी गावातील लोकांना सुद्धा झालेला होता. गावापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरापासून वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि एक गावातीलच लोकांनी सजवलेला रथ होता. त्या रथावरती त्यांना आरूढ करून
त्यांना तिथपासून एक स्टेज सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी सत्कारासाठी गावामध्ये बनवलेला होता. त्या स्टेजपर्यंत त्यांना आणण्यात आलं आणि तिथे त्यांचा आपल्या गावाच्या दृष्टिकोनातून एक भव्य दिव्य असा सत्कार झाला आणि हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. आणि मीच एक पहिला ग्रॅज्युएट असल्यामुळे त्यावेळचे खासदार अब्दुल शफी असं आश्वासन देतो एक खासदार म्हणून, मी तुम्हाला इमिजिएट माझ्या शाळेमध्ये नोकरीला लावतो आहे. मी जर इतकं एज्युकेशन घेतलं आहे तर मला त्या एज्युकेशनचा फायदा माझ्या समाजासाठी कुठला ते अधिकारी म्हणून जर होऊ शकला तर मला बरं राहील. आणि म्हणून मी नाईलाजास्तव मी तिथून BNC डिपार्टमेंटमध्ये साकोली ह्या ठिकाणी मला मास्टर क्लर्क म्हणून नोकरी आली. पुढे भविष्यात ऑफिस सुपरिटेंडेंट पर्यंत मी जाऊ शकेन आणि म्हणून मग मी त्या ठिकाणून काहीतरी करू शकेन. रेड्डी नावाचा कॉन्ट्रॅक्टर फार मोठा कॉन्ट्रॅक्ट होता. त्याला जे नॅशनल हायवेचं जे काही रोड ब्रॉड करणे आणि डेप्थ करणे जे काही होतं ते तो खोटंपणानं करायचं ते मला खपत नव्हतं. मी वारंवार त्याच्याशी भांडत राहिलो. मी त्याला वारंवार सांगायचो, रेड्डी साहेब आपका ये जो काम है ठीक नहीं है, मैं आपकी कंप्लीट कर डालूंगा. आणि तो मला धमकी देत राहायचा. मी म्हटलं ठीक आहे. आणि म्हणून मी सुपरिटेंडिंग इंजिनियर नागपूरला मी तक्रार केली. त्यांनी रात्रीला येऊन ते सगळी चौकशी केली आणि त्यात तो खोटा पडला आणि त्याचं संपूर्ण ठेके झाली तेव्हा गेली. आणि तो मला मारण्यासाठी त्या पद्धतीने तो निघाला. पण इथून निघून गेलेलं बरं, नाही तर तुमचा इथे फरशा पाडल्याशिवाय राहणार नाही तो माणूस. आणि शेवटी मला नाईलाजास्तव तिथून, कारण की माझ्या हातात पुन्हा दुसरी नोकरी होतीच. मी रिकव्हरी ऑफिसर म्हणून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीला जॉईन झालो. एक ऑफिसर म्हणून माझ्याकडे एक जीप होती. त्या जीपमध्ये तिथले जे आमचे आमदार होते बोबडे, ते मला नेहमी म्हणायचे, सर मुझे भी कहीं अगर जाना रहा तो आपके जीप का मुझे सहारा मिलना चाहिए. तर त्यांना एवढंच मी सांगायचो की सर तुम्हाला जिथं कुठे जायचं असेल ते मला त्याच्या आधी सांगा, म्हणजे मी माझा सुद्धा प्लॅन करेन. त्या जीपचा वापर आपल्या दोघांमध्ये एकाच वेळेस होऊ शकला पाहिजे, त्याचा वेगवेगळा खर्च होणार नाही. म्हणजे ही सुद्धा माझ्यामध्ये त्यावेळी भूमिका होती की शासनाचा खर्च सुद्धा अशा मध्ये वाचवला पाहिजे. कारण की ते सुद्धा एक MLA असल्यामुळे त्यांना सुद्धा खर्च करण्याचा अधिकार होता. पण तरीही एकाच खर्चात 2 अधिकारी जर समजा त्या गावामध्ये किंवा तिच्या भागामध्ये जर त्या विकासासाठी जात असतील तर फार चांगलं राहील. अशा पद्धतीने आम्ही तो प्लॅन करून जायचो. माझ्या ऑफिसच्या कामासाठी 1973ला जेव्हा पुण्याला गेलो, माझं ऑफिसचं काम आटोपलं आणि मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मला असं माहिती पडली की इथे बामसेपची एक बैठक आहे. मला ते क्युरियोसिटी होती आणि मग मी त्या ठिकाणी त्या बैठकीसाठी गेलो. त्या ठिकाणी जवळपास 23-24 एक मंडळी बसली होती आणि त्या मंडळीमध्ये ती चर्चा होती. त्या चर्चेमध्ये मी सहभाग घेतला आणि त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली की तुम्ही विदर्भात राहता, त्याच्या विदर्भाचं काम तुम्ही सांभाळलं पाहिजे. आणि मी अमरावती, तिकडे बुलढाणा, अकोला आणि इकडे चंद्रपूरपर्यंत, भंडारा पर्यंत, नागपूरपर्यंत मी फिरायचो. आणि साधारणतः मी ह्या एवढ्या भागामध्ये जवळपास तेव्हाची जी काही 6-7 जिल्हे होते त्या 6-7 जिल्ह्यामध्ये मी फिरलो आणि चळवळ मोठी केली. और सहारे साहब ने जो बताया हम लोगों को खापड़े साहब के बारे में, खापड़े साहब कितने सहनशील व्यक्ति थे कि उनके साथ जो है मानवर कांशीराम ने और उनके जो चमचे थे, भगत थे, कैसे उनके साथ मारपीट करने की कोशिश की या किया होगा. और खापड़े साहब ने हम कार्यकर्ताओं को कुछ नहीं बताया. और सहारे साहब ने ये उस समय बताया जब खापड़े साहब को हम लोग श्रद्धांजलि रिंगना बोदी में दे रहे थे, तो खुद सहारे साहब भी भावुक हो रहे थे कि कैसे खापड़े साहब इंसान थे, इस संगठन को बनाने वाले, उनके साथ लोगों ने कैसा व्यवहार किया. और उस घटना में सहारे साहब मौजूद, लेकिन सहारे साहब को मना किया खापड़े साहब ने कि किसी से चर्चा नहीं करना. खापड़े साहब नहीं रहे, उनको श्रद्धांजलि हम लोग दे रहे, तो उसमें भावुक होकर के उन्होंने ये बात हम लोगों को बताई. सहारे साहब जो है बामसेप में 1977 से ही काम कर रहे हैं और तब से आज तक हम निरंतर इस काम में लगे हुए हैं. संगठन में कहीं चढ़ाव उतार भी आते हैं, लेकिन मैंने देखा कि जो वैल्यू सिस्टम है, जो जीवन के मूल्य है, जो संगठन में भी उसी रूप से आने चाहिए. तो मैंने देखा कि सहारे साहब ने वो शुरू से लेके आज तक जो सच्चाई है, सच्चाई का साथ दिया है. और मैंने ये भी देखा कि जब भी जैसे हम कांशीराम जी के साथ मिलके काम कर रहे थे और जब हमें लगा कि ये जो मूल हमारे ऑब्जेक्टिव है, उस ऑब्जेक्टिव से अगर शीर्षस्थ नेता जो है वो अगर फिसल जाते हैं या उससे हटे हैं, तो फिर हम सभी लोग जो है इकट्ठा होके शीर्षस्थ नेता को ये बताया कि भाई ये जो आपने शुरू में हम लोगों को जो बताया था वो बात आप आज नहीं कह रहे, मतलब जो कह रहे थे और आपके करने और कथने में अंतर आया हुआ है. तो ये जो बात है
है, इसके लिए एक जो करेज लगता है, एक धैर्य लगता है किसी नेता को गलत है बोलने के लिए, तो ये मैंने देखा कि सहारे साहब में ये रहा है। आज ये जो बामसेप की गतिविधियां है उसके माध्यम से जो भिन्न भिन्न ऑफशूट विंग्स जो बने हुए हैं वो सभी में उन्होंने अपना योगदान दिया है। 2001 से मैं वर्कर हूँ इस संगठन का और 2004 से हमारा उनका संपर्क हुआ। तब से एक अनुशासन सीखा हमने उनसे, और ये कि मतलब जो कमिटमेंट हमने किया, जिस काम का कमिटमेंट किया वो एक्यूरेट होना ही चाहिए, उसको टाइमली मॉनिटर करते रहना, और जो कुछ पीछे का काम छूट गया है उसको पहले प्रीफेस में लेकर के उसको पूरा करने का, उनको गाइड करने का जो उनका तरीका है कि भाई पहले आप पीछे वाले को करो तभी आगे बढ़ोगे, ये गाइडलाइन करते हुए उन्होंने जो काम करने का तरीका खुद भी अपनाया और अपने साथियों को भी बताया। मतलब 2004 से अभी तक हम 18 साल का है, 18 साल एक साथ होकर हम काम कर रहे हैं, और ये काम करने का जो अनुभव उनका है उसी रूप में उन्होंने अपने साथियों के साथ काम करने के लिए लोगों को प्रेरित किया, और ये प्रेरणा हमें हर स्तर पर ले जाकर के एक अच्छा काम मतलब अच्छा परफॉर्मेंस दिखाने के लिए सहयोग करती है। और इसलिए ऐसे कार्यकर्ताओं की विशेष जरूरत है। जिन संगठनों में हम काम कर रहे हैं वो संगठन हमारे पुरखों में फुले साहब, अम्बेडकर साहब, इन सबके विचारों का जो मार्ग है, विचारों की जो लाइन है, इस लाइन पर काम करने की जो प्रेरणा उन्होंने पहले से ली हुई है और फिर अपने कार्यकर्ता साथियों को देते आ रहे हैं। अपने विचारों में समझौता ना करने का मतलब कोई दूसरे विचार का आदमी भी चाहे कि हम इसके साथ घालमेल करें तो ये नहीं होने दिया उन्होंने अपने जीवन में, और इसी कारण सतत वो संगठन के साथ जुड़े हुए हैं। फिर भी एक गार्जियन की तरह जो हम सबको गाइड करते आ रहे हैं, तो इनका गाइडेंस हमें मिलता रहे लंबे समय। एक सिनियर बामसेपचे ऍक्टिव्हिस्ट म्हणून त्यांचा माझा जो काय संपर्क व्हायचा आणि नव्याने मी हे सगळं आंदोलन समजून घेण्याच्या प्रक्रियेत एक सिनियर म्हणून जाणीवपूर्वक त्यांच्याजवळ बसून ती जे काही चर्चा करायची त्यातनं संघटन आणि ती विचारधारा सतत समजून घेण्याचा प्रयत्न करत आले। त्यामुळे माझ्या या आंदोलनासोबत जुळण्याच्या प्रक्रियेमध्ये सहारे सरांकडून मी जे काय आंदोलन समजून घेण्याचा प्रयत्न केला म्हणा किंवा त्यांच्या चर्चेतनं त्यांच्या सोबतच्या संवादातनं मला जी काय माहिती मिळाली तर त्याचा निश्चितच मी या आंदोलनासोबत जुळण्यामध्ये फायदा झालेला मला दिसतो। पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक के राष्ट्रीय महासचिव हैं, नेशनल सेक्रेटरी जनरल, तो उस कैपेसिटी में भी वो जगह जगह जाके लोगों को मोटिवेट करते हैं, और उन्होंने जो समाज में बदलाव आना चाहिए, बाबा साहब के विचार समाज में फैलने चाहिए, उसके ऊपर बहुत बड़े पैमाने पे वो काम कर रहे हैं। उनका काम बहुत ही सराहनीय है। उन्होंने अपने काम करने के तरीके में आम आदमी को पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक से जोड़ने के लिए बहुत ही महत्वपूर्ण काम किया है। यांना मी जेव्हापासून संघटनेत पाहतो तेव्हापासून त्यांचे जे व्यक्तिमत्व आहे ते एक लोकतांत्रिक व्यक्तिमत्व आहे। आमच्या संघटनेमध्ये जेव्हा चढाव उतार झाले, कार्यकर्त्यांमध्ये भांडण तंटे झाले, त्यावेळेस ते भांडण तंटे मिटवण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी सहारे साहेबांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे। कार्यकर्त्याला कसं घडवायचं, कार्यकर्त्याला कसं हिट करायचं या बाबतीमध्ये त्यांचा हातखंडा आहे। साधेपणा आणि तेवढाच परखडपणा जो त्यांच्यामध्ये आहे तर तोच खरं म्हणजे आमच्यासाठी आदर्शवत आहे। हमारे सीनियर कैडर हैं और उन्होंने उनका योगदान हमेशा आंदोलन में बहुत महत्वपूर्ण रहा है। कार्यालय में वो आते हैं और हमारा जो हिसाब किताब होता है और ऑडिट का काम वो बहुत अच्छी तरह उन्होंने किया है। सीनियर लेवल के जो बामसेप के एक्टिविस्ट है इनिशियल स्टेज से, जो आज उनको 35-40 साल हो गए इस बामसेप ऑर्गेनाइजेशन के साथ काम करते हुए, और इतने एज में भी वो मेरे साथ उन्होंने रीवा, सना, उसके साथ साथ हल्द्वानी जहाँ बहुत हाई हिल पे है, इतने ऊंचाई पहाड़ियों पे हम दोनों साथ में रहे। उनके साथ में रैली में भी पार्टिसिपेट किए। बहुत हंसमुख है और बहुत डेडिकेटेड। कभी कभी मैं तो उनसे कम एज में हूँ, मैं थक जाता हूँ, लेकिन हल्द्वानी जैसे पहाड़ियों पे भी उन्होंने मेरे साथ साथ काम किया। विरुद्धभाषी, बहुत ही मिलनसार, व्यक्तित्व के धनी है हमारे सहारे साहब। बामसेप चळवळ समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे। त्यांनी हजारो कार्यकर्ते तयार केलेले आहेत। सहारे साहेबांच्या संपर्कात जो जे व्यक्ती आला त्यांचं सोनं झालं। त्यांच्या कार्याची एक भरारी पाहून मधुकर तिरपुडे साहेब नेहमी म्हणायचे की ऑपरेशन होऊनही इतका त्यांच्यामध्ये उत्साह कसा आहे, इतकी एनर्जी कशी आहे, आणि त्यांच्याबद्दल ते नेहमी म्हणायचे की खरोखर सहारे साहेबांसारखं कार्य मला जर करता आलं असतं तर मलाही अधिक चांगलं वाटलं असतं। 75वी गाठत आहे आणि त्यांचा जो कामाचा उत्साह मी बघते आहे तर एका म्हणजे तरुण तरुणीला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं
ते सतत पक्षाच्या कामात कार्यरत असतात आणि खूप लांब लांब ते प्रवास करीत असतात. मी सुद्धा प्रवास करताना कधी कधी असं वाटते मला की मी थकली आहे, परंतु त्यांचा उत्साह, उमेद आणि त्यांच्यामधील जी काम करण्याची जी म्हणजे त्यांचं जे मोटिवेशन आहे हे इतकं जबरदस्त आहे. ते पाहून आम्हाला सुद्धा फार मोठी ऊर्जा आणि चेतना नेहमी मिळत असते. बामसेफ बोले तो सारे साहब, जो बामसेफ का उद्देश्य व्यवस्था परिवर्तन का है उसको हम लोग सब कामयाब बनाएंगे. शूद्रांनो, आम्हाला शूद्र का बनवलं? कारण भारत सम्राट अशोकाचा होता आणि बौद्ध होता, तेव्हा जातीपाती होत्या, गण होते. हे सर्व गोष्टी आम्हाला सारे साहेबांनी सांगितलं. काम घेत घ्यायचे आणि त्याच्यामुळे आम्ही वारंवार सांगत आहोत. तर त्यावेळेस नालंदा, विक्रमशिला अशा मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी होत्या, तेव्हा जातीपाती नव्हत्या. ही गोष्ट सुद्धा सारे साहेबांनी सांगितलं आहे. त्यावेळेस गण होते, शाक्य, कोरिया, लच्छवी. बुद्ध शाक्य गणातील होते आणि कोरिया गणातील बुद्धाची पत्नी होती, परंतु त्यांचं मॅरेज झालं. त्यावेळेस जातपात नव्हती, जरी गण असे परंतु दोनच, बुद्धाने सांगितलं दोनच जाती, स्त्री आणि पुरुष. हे सुद्धा मला सारे साहेबांनी सांगितलं आहे कॅडर कॅम्प मध्ये. नोकरीच्या काळात असताना मी 1974ला ब्रह्मपुरी येथे मुलगी बघायला पोहोचलो आणि ब्रह्मपुरीला आल्यानंतर अरेरचे जे कराडे सावकार होते त्यांच्या मुलीला बघितलं आणि लागलीच 2 दिवसात तिथेच थांबून मी आमचं एंगेजमेंट उरकून टाकलं. आमचं मग लग्न मे 19ला झालं. सारे साहेबांसोबत माझं लग्न झालं, आनंदामध्ये जीवन गेलं. मला 3 मुलं आहेत, पण मुलं चांगले आहेत, सुनाय चांगले आहेत, नातनी चांगले आहेत. समाजकार्य करते होते, त्याच्यामुळे ते मीटिंग मध्ये राहते, काही राहते, मुलाला काही ताप यायचे, मीटिंग मधून यायचे नाही, पोरांना घ्यायचे, जायचे आपली दवाखान्यामध्ये. सार साहेबांचं कुठलं संघटनाचं काम आलं त्यावेळेस मात्र ते निश्चित रूपानं प्रायोरिटीवर संघटनेला प्राथमिकता द्यायचे. अशी एक वेळ होती की साहेबांचा मोठा मुलगा प्रमोद हा आजारी होता. पण साहेब ज्यावेळेस मीटिंगसाठी गेले होते त्यावेळेस दुसऱ्या दिवशी मग आम्ही गेलो त्यांच्याकडे, मी गेलोच होता. त्यावेळेस त्यांचं आज जे घर दिसते हे घर तर बऱ्याच नंतर झालेलं आहे, परंतु एकानं जोडा मारला तर तिकडे पडून जावा अशा प्रकारचं घर तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्हा लोकांचे होते. त्यामध्ये साहेबांचे होतं. जरी चंद्रपूरमध्ये राहत असले तरी एक कौलाचं घर होतं त्यांचं. त्या घरामध्ये प्रभा मॅडम आपल्या 3 मुलांना घेऊन मात्र घरी असायचे. त्यांचा हा जो प्रवास आहे हा प्रवास मात्र फारच जबरदस्त होता असं म्हणावं लागेल. कारण आतापर्यंतच्या चळवळीच्या इतिहासात महिलांची पूर्ण साथ पुरुषांना आहे आणि म्हणून आम्ही आतापर्यंत काम करत आलो. साहेबांचा प्लस पॉईंट हा आहे की त्यांची मुलं देखील या बाबतीत त्यांना पूर्ण सहकार्य करत राहिलीत, आजही करतात. आणि त्यामुळे ह्या चळवळीला एक बळकटी आली. साहेबांची मिसेस असेल, या सगळ्यांनी किंवा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या खरोखर महान आहेत. आमच्या ताई तापानी फणफणत होत्या एकदम. आणि साहेब संघटनेच्या कामासाठी गेले. घरी लहान 3 मुलं हे सुद्धा बाहेर होते, शाळेत वगैरे गेले, घरी कोणीच नाही. मी म्हटलं काऊन ग ताप बोलता येत नव्हतं, तापानी पाणी पाणी. मग तुम्ही 1 गिलासभर पाणी दिलं. म्हटलं मग यांना फोन केला साहेबांना, कुठे आहात? मी म्हटलं बाई घरी तापाने फणफणत आहे, तुम्ही कुठे गेलात? नाही बऱ्या होत्या. मी म्हटलं मी घरून बोलत आहे. मग ते लगेच झाले, मग दवाखान्यात वगैरे नेलं. तर संघटनेप्रती किती प्रेम हे याच्यातून दिसून येत आहे. चांगलीच प्रगती आमची केलं म्हणत आहे ना, चांगलीच प्रगती केलं. मी चंद्रपूरला आलो आणि मुलला मी स्वतः करून घेतली एवढ्यासाठीच की माझं गाव जे लोणखैरी आहे त्या लोणखैरी ते मूल ह्या अंतरावरून मला माझ्या वडिलांची सेवा करता येईल. आणि म्हणून मी मुलला ऑफिस सुरू झाल्याबरोबर मी मुलला माझी ट्रान्सफर करून घेतली आणि
मुलला ट्रान्सफर झाल्यानंतर त्या ठिकाणाहून मी माझ्या वडिलांकडे जाणे, त्यांची सेवा करणे. त्या दरम्यान त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यांच्या वडिलांना लकवा झाला होता. ते मला इथे गाडीमध्ये घेऊन गेले होते त्याच्या गावाला. गाडीमध्ये त्यांच्या वडिलांना इथे आणलं होतं, माझ्या दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. ते काही दिवस जिवंत राहिले, नंतर मग मरण पावले. तेव्हापासून माझा चांगला संबंध झाला त्यांचा. ते बामसेफमध्ये खूप चांगले कार्यकर्ते. ते कार्यक्रमासाठी ते माझ्याकडून आर्थिक सहाय्य घेऊन जायचे. तेव्हापासून त्यांचे आणि माझे संबंध खूप चांगले आहेत. महाराष्ट्रामध्ये बामसेफ वाढवण्याकरता किंवा प्रामुख्याने विदर्भामध्ये बामसेफ जी वाढली आणि जी काही हे झालं त्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं कार्य हे उल्लेखनीय आहे. मुलला साधारणतः 5 वर्ष राहिलो. चिमूर तालुक्याचा स्वतंत्र प्रभार माझ्याकडे दिला आणि मी तिथे असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून पदभार सांभाळायला लागलो. तिथे असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून सांभाळत असताना तिथे माझ्याकडे बाजार समितीची सुद्धा जबाबदारी होती. तिथल्या खरेदी विक्री जबाबदारी होती. तिथल्या लोकांची मदत जिंकली आणि त्या लोकांनी मला शेवटी असं सांगितलं की सर, तुम्ही असा अधिकारी आमच्याकडे आतापर्यंत कोणी झाला नाही. त्यांच्याकडे आरजीएल सेक्शन होता, म्हणजे कायद्याचं सेक्शन, आणि बरेच वर्ष त्या सेक्शनला ते काम केल्यामुळे कोणतेही अधिकारी त्यांना त्या सेक्शनवर हटवत नव्हते. कायद्याचं सेक्शन म्हणजे आम्ही जे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमावर काम करतो त्यांना प्रत्येक कलमाचं नॉलेज होतं. सहारे साहेबांना आम्ही दोघं एवढे एक्सपर्ट झालो होतो की आम्हाला बदलीचा विचार साहेबाच्या मनात कधीच नाही यायचा. त्यांना असं वाटतं की यांची बदली गेली तर यांच्या जागेवर जो माणूस येईल तो काम करेल का नाही करेल. तो अधिकारी लोक आमच्या दोघांवरच जबाबदारी सोपवायची आणि एखाद्या वेळेस जर आमच्या अधिकाऱ्याने एखाद्या संस्थेवर ॲक्शन घेतली तर ती कोर्टात केस जायची आणि ते कोर्टाचं मॅटर हे इंग्रजीत द्यावं लागेल. तर त्यावेळेस आम्ही कमी ग्रेडला जरी असलो तरी आम्ही दोघं एक्सपर्ट झालो होतो की आम्ही इंग्रजी लिहिलेलं आमचे साहेब सहीच करायचे. आणि आजही आम्ही रिटायर जरी झालो असलो तरी आज जे अधिकारी वर्ग जे आहेत त्यांना आजही असं काम पडलं तर आमच्याचकडे ते येतात. आणि सहारे साहेब तर त्या आरजेलमध्ये एवढे एक्सपर्ट आहे. एकूण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात 168 कलम आहे. तर एक कलमापासून तर 68पर्यंत काय ते आजही न पुस्तक पाहता सांगू शकतात. स्वागत नागरी ओपन करण्यामागे सहारे साहेबांचा आहे, मोलाचा वाटा आहे. त्यांनी आम्हाला सहकार्य करून ती संस्था, एक डबघाईत गेलेली संस्था होती, ती संस्था पुन्हा नव्याने उभारण्यासाठी सहारे साहेबांनी एवढी मदत केली की ते कोणी करूच शकत नव्हते. जेव्हा पण आम्हाला अडचणी गेल्या, ऑफिसमध्ये असो किंवा त्यांच्या घरी असो, प्रत्येक गेलं की वेळ कोणतीही असो, त्यांनी प्रत्येक वेळेस मदत केली. आणि जे स्वागत नागरी आज जे उभी आहे ते सहारे साहेबांमुळेच उभी आहे. त्यांनी कदाचित तेव्हा मदत केली नसती तर स्वागत नागरी उभी राहिलीच नसती. चिमूरवरून मी फक्त 6 महिन्यासाठी माझी ट्रान्सफर चंद्रपूरला झाली आणि तिथे मी चंद्रपूरला येऊन मी रिटायर झालो. दाजी चांगले होते आणि इथे लग्न झाले, पण लग्नाचा माहोल चांगला होता. त्या चांगले सुंदर आहे, स्वभाव चांगला आहे. ते ज्यावेळेस एकटापल्ले आले त्यावेळेस मी म्हटलं हे अचानक कसे आले बा. इथे आल्यानंतर आईने सांगितलं असेल की बा राजू आताच गेला एटापल्लेकडे, त्याच्यामुळे तुम्ही जा. आल्यानंतर त्यांना मी बघितलं तर हे अचानकच आले. म्हणजे इथल्या लांबून एटापल्ली म्हणजे धावपळ करत त्या ठिकाणी आले. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आमच्याविषयी खूप सहानुभूतीची जाणीव होती. ते सगळ्यांनी प्रेमाने वागतात आणि प्रत्येकाच्या कार्यात, लग्नात असोत, समाज कार्यात असोत, कुठेही असोत, ते आपुलकीने वागण्याचा प्रयत्न करतात. मी श्री सहारे माझे धाकटे बंधू यांना माझ्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळापासून चांगला ओळखतो. ते सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये हिरिरीने भाग घेत असत. त्यांनी अनेक वर्ष बामसेफमध्ये काम केले आहे आणि त्यांना या नावाने प्रसिद्धीसुद्धा आहे. मामाजीचा स्वभाव पहिलेपासूनच मन मिळावू आणि चांगल्या प्रकारे शांततेने राहणारे, लोकांना समजून सांगणारे, अशा प्रकारचं यांचं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांचा इतका प्रेमळ स्वभाव आहे की मला खूप आवडतो. माझे पप्पा सारखेच आहेत, म्हणजे पप्पाच्या जागी म्हणजे ते पप्पाच आहेत. आणि त्यांच्याबद्दल मला इतका अभिमान आहे की मी शब्दात सांगू शकत नाही. लोकसेवक ते समाजसेवक असा प्रवास त्यांचा आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अत्यंत महत्त्वाचं आणि चांगलं काम केलेलं आहे. मार्गदर्शन हे आम्हालाही नेहमीच उपयोगी ठरते. मावसाचा स्वभाव असा आहे, सगळ्यांसोबत मनमिळावपणा असल्यामुळे आम्ही सर्व त्यांच्याकडे जात असतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझा जेव्हा प्रशिक्षण झाला तेव्हा प्रशिक्षण मामा आणि मी आम्ही दोघंही एक महिना आम्ही मावशीकडे थांबत होतो. त्यामुळे त्यांना आम्हाला महिना आम्ही स्वतःच्या घरीच आहोत. आमचे मावसा खूपच प्रेमळ आहेत. आणि तिथून मी इमिजिएट पुन्हा अमरावतीला गेलो. अमरावतीला असताना म्हणजे 1975ला माझा पहिला मुलगा प्रमोद, हा मोठा मुलगा ब्रह्मपुरीच्या
सुतिकागृहामध्ये जन्माला आला. आमच्या घरी आम्ही पाहिलं स्ट्रिक्ट व्यक्तिमत्व होते. प्रेम करायचे पण त्यांची प्रेम दाखवायची पद्धत असं सरळ सरळ समोर नव्हती, पण ते राहायचं. त्यांची जी पर्सनॅलिटी आहे की ते त्यांच्यात ती जी बिल्ट इन लिडरशिप क्वालिटी किंवा त्यांच्यामधले जे सॉफ्ट स्किल्स ज्याला मृदू कौशल्य म्हणतो आपण, हे सगळं इनहेरिट झालं माझ्यामध्ये. तिघा भावंडापैकी माझ्यावरती त्यांचं खूप जास्त अभ्यास केला पाहिजे किंवा करिअरमध्ये खूप पुढे गेलं पाहिजे असं त्यांचं एक होतं. आमचं सांभाळ तर मॅक्सिमम आईने केला, कारण की आई होती म्हणून मला असं वाटते की म्हणजे ती एक बाइंडिंग फोर्स होती आमच्या फॅमिलीमधली आणि तिने भरपूर काही केलं. आमच्याकडे लक्ष पूर्ण तिचंच होतं, कारण की बाबा तर जॉब आणि त्यांचं सामाजिक काही कार्यक्षेत्र होतं त्यात ते जास्त बिझी राहायचे. तर हे लाईफ स्किल्स आपल्याला आपल्या घरातूनच मिळतात आणि हे लाईफ स्किलचं पहिलं शिक्षण जे हे बाबांपासून मला मिळालं. किंवा कुठलंही काम जे आहे हे प्रयत्न करावे लागतात. चुका होतील नो डाऊट, पण तुम्हाला तुमचं प्रयत्न हे दाखवावे लागतात. सॉफ्ट स्किल तर मला असं वाटते त्यांच्याकडनंच मिळालं, कारण आम्ही तिघांमध्ये पण सॉफ्ट स्किल्स आहेत. कारण की कुठल्याही भाषेवर किंवा कुठल्याही विषयावर जर आपल्याला मांडणी करायची असेल तर हे कसं करायचं हे माहित नाही, हे मला कोणी शिकवलं नाही, पण हे आपोआपच इनहेरिट झालं माझ्यामध्ये. त्यांचं हेच होतं की बा तुम्ही आपल्या पायावर उभे झाले पाहिजे. त्यांची ते लिडरशिप क्वालिटी, ध्येयनिष्ठता आणि काम करण्याची तलब. आणि दुसरं हे की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आपल्या सॅलरी मधला 30% हिस्सा हा समाजाला दान द्यायला पाहिजे. तर म्हणजे बाबा 30 जास्त देतात आणि ते बघत नाही की म्हणजे मला त्याचा पे बॅक वगैरे काही नाही. त्यांनाच वाटतं की बा सोसायटीसाठी पण काहीतरी करायला पाहिजे, तर ते करतात. त्यांना हेल्थ इश्यूज पण झाले, पण ते घाबरत नाही, ते हटत नाही. त्यांना असं वाटतं की बा हे तर होत राहतात, हे हर्डल्स येतील लाईफमध्ये, पण या हर्डल्सला पार करून पण पुढे गेलं पाहिजे. त्यांना कुठलंही काम दिलं की सांगितलं की ते पहिले नाही म्हणणार, मग आम्हाला आईकडनं ते थोडंसं जोर लावावं लागतं आणि मग आई थोडंसं कन्व्हिन्स करते आणि मग त्यानंतर ते होत. पहिले नकार हे आम्हाला माहिती आहे आणि मग नंतर काही वेळानंतर मग होकारामध्ये कन्व्हर्ट होत. असे आमचे बाबा आहे. त्यांच्याकडनं सोबत राहून शिकायला मिळतं, त्यांच्याकडनं कॉन्फिडन्स मिळतो. परिवाराला एकत्र घेऊन कसं राहायचं, एकमेकांसोबतचे हेवे दावे विसरून कसं एकमेकांसोबत राहायचं, हे सगळं त्यांच्याकडनं शिकलो. त्यांनी समाजाला परिवार समजून ते राहिले. तसं आम्ही पण प्रयत्न करतो की आमचा परिवार सोबत राहायला पाहिजे, नातेवाईक किंवा आम्ही सगळे. मी इथे पोहोचल्यानंतर 78ला माझा दुसरा मुलगा सुशील सहारे हा जन्माला आला. तो चंद्रपूरला आला. आपला बाबा हा प्रत्येक मुलांचा आयडियल असतो, त्याचा तो हिरो असतो. लहान असताना बाबा येतील बरं, अभ्यासाला बसा, बाबा येतील बरं, शांत बसा, बाबा झोपले आहेत, गडबड करू नका, मस्ती करू नका, बाबा येणार आहेत, बाहेर जायचं नाही. ह्या सगळ्या जेव्हा सूचना आपल्याला मिळत असतात तेव्हा आपला हा हिरो बाबा हळूहळू आपल्याला विलन वाटायला लागतो. पण जसजसं आपण मोठे होतो, आपल्याला समजायला लागतं, तेव्हा बाबांच्या आयुष्यातले विविध कंगोरे आपल्याला कळायला लागतात. आता जेव्हा मी पहिल्यांदा सांगलीवरून मुंबईला जेव्हा गेलो तेव्हा बाबांना मी फोन केला आणि सांगितलं की मी सांगलीतनं मुंबईला आलो. तर बाबांचं एक वाक्य होतं की किती पैसे पाठवू तुला. तेव्हा कळलं की आत्ता नेमकी गरज काय हे बाबांनी मात्र ओळखलेली होती. जेव्हा नाटक करायचो तेव्हा बाबा आणि आई दोघंही लपून यायचे, नाटक पाहून चालले जायचे. तेव्हा आपला मुलगा काय करतो ही काळजी त्यांच्या मनातली दिसायची. एवढंच नाही तर मी डुक्कर नावाचं जेव्हा नाटक केलं तेव्हा बाबा ते नाटक बघायला आले होते. बाबांनी ते नाटक पूर्ण बघितलं आणि जेव्हा मी स्टेजवरनं खाली उतरलं त्यांनी मला असं करकचून मिठी मारली आणि ते मला म्हणाले, बापरे रक्त ओकतो की काय असं वाटायला लागलं होतं. तर एक काळजी, हळवेपणा बाबांचा मला तो जाणवलेला आहे. किंवा मी पक्षांचे कार्यक्रम करायला जेव्हा बाहेर जायचो तेव्हा लोक बाबांना म्हणायचे की अरे हा असे कामं करतो. बाबांना मी जेव्हा विचारायचो की काय करूया तेव्हा बाबा म्हणायचे की नाही, तू तुझं काम करतोयस, आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहायला पाहिजे. तर हा प्रामाणिकपणा सुद्धा बाबांच्याकडनंच मला समजला किंवा तो शिकायला मिळाला. तर असे हे बाबा खरं म्हणजे आईची महती सांगणारे खूप साऱ्या कथा कविता आहेत, पण वडिलांची महती सांगणारं नाही आहे. आपण आईचं गालगुच्छा घेऊ शकतो, आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू शकतो, पण वडिलांचा गालगुच्छा आपण घेत नाही किंवा आपण त्यांना मिठी मारत नाही. पण आज मात्र मला नक्कीच बाबांना म्हणावंच लागते की बाबा आय लव्ह यू. 3 वर्षांनी माझा लहान मुलगा कुमुद कुमार याचा जन्म झाला. बाबा हा शब्द खूप 2 अक्षरी शब्द आहे, पण त्याच्या पाठीमागे त्या व्यक्तीची किती मोठी प्रचंड भूमिका असते हे मला तेव्हा कळलं जेव्हा मी स्वतः एका मुलाचा बाबा झालो. या घराचं जेव्हा बाबांनी काम काढलं तेव्हा बाबा म्हणायचे की माझा मित्र आहे, म्हणजे मला मित्र म्हणून ते संबोधत होते की बा हा माझा मित्र आहे, माझ्या दोस्तासोबत मी हे घराचं काम करतो बा, म्हणजे घराला पाणी टाकणे एक्स्ट्रा एटसेट्रा जे काही काम असतील ते सगळे ते माझ्यासोबत करत होते. बाबा एक उत्तम ट्युटर किंवा टीचर सुद्धा होते. ते मला चांगल्या प्रकारे गायडन्स केलं किंवा आणखी मला स्ट्रिक्टली त्यांनी अभ्यास कर म्हणून म्हटलं, म्हणून मी कुठेतरी पुढे गेलो असेल. बाबांनी त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये एक इमानदार एम्प्लॉई म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. कारण की मी त्यांना बघितलेलं आहे, ऑफिस मधून ते उशिरा घरी यायचे, घरी सुद्धा ते ऑफिसचं काम घेऊन यायचं, ऑफिशियल डेजला सुद्धा. शिवाय सॅटर्डे संडेला सुट्टी असली की सॅटर्डे संडेला सुद्धा ते ऑनेस्टली इथे वर्क करायचे घरी, म्हणजे ऑफिसची पेंडन्सी काढण्यासाठी ते ऑफिसचं वर्क ते घरी घेऊन यायचे. म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ते एक उत्तम एम्प्लॉई सुद्धा होते. ते
बाबांना जो संदेश दिला मी आई मार्फत दिला की कुठे संस्थेमध्ये जमत असेल तर बाबा मार्फत पैसे मिळून जर होत असेल, कुठं मला नोकरीवर लागता येत असेल तर बाबांशी बोलून बघ. आई बोलली. बाबांनी म्हटलं की बघ, मी आजपर्यंत कुणाला पैसे दिलेले नाहीये, घेतलेले नाहीये, काही केलेले नाहीये. त्याच्यामुळे मला सुद्धा असं वाटतं की माझ्या मुलांनी सुद्धा कुठेतरी म्हणजे कुठे पैसे न देता इमानदारीने नोकरी लावा. त्याच्यामुळे माझ्याकडून ही अपेक्षा करू नको. त्या सेंटेन्सला एक मोटिवेशनल सेंटेन्स म्हणून मी घेतलं आणि इतकी स्टडी केली की मी आज नागपूर हायकोर्टाला सर्व्हिसला आहे. अशा प्रकारे मला 3 अपत्य एका मागून एक झालीत आणि माझ्या 3 मुलाचे लग्न झाले. थोडं थाटामाटात आम्ही लग्न पार पाडलं, कारण की त्यावेळेला जी काही माझी परिस्थिती होती ती परिस्थिती सुधारली होती. जे माझ्या वडिलांच्या वेळेला जी काही आमची परिस्थिती होती त्या तुलनेमध्ये मी बऱ्यापैकी मी होतो आणि त्याच्यामुळे जी काही लग्न आणि जी काही कार्यक्रम होती ती सगळी थाटामाटात करण्याचा प्रयत्न केला. मैं सबसे पहले पापा को धन्यवाद कहना चाहूंगी कि उन्होंने मुझे सहारे परिवार का सदस्य बनाया. पापा मेरे लिए काफी सपोर्टिव रहे हैं. जैसे कि मैं भोपाल से हूँ, हिंदी मराठी का हमेशा प्रॉब्लम रहा है, तो मुझे इस घर में आके मराठी से रिलेटेड कभी भी प्रॉब्लम नहीं हुई. कभी मुझे मराठी के विषय में समझा नहीं तो उन्होंने मुझे हमेशा समझाया है. मैंने पापा को हमेशा समाज कार्य में ही बिजी देखा है. वो इतने एक्टिव हैं कि हमेशा वो एक शहर से दूसरे शहर ट्रैवलिंग करते ही रहते हैं. समाज कार्य में हमेशा बिजी रहते हैं और हमें भी वो कहते हैं कि अब बाहर थोड़ा सा निकलो और अपने लिए और समाज के लिए कोशिश करो कुछ करने की. तो मैं कोशिश करूंगी कि मैं भी कुछ करूं और उनकी तरह थोड़ा ऍक्टिव्ह बन सकूं. मी या घरात आले तेव्हापासून मी तुम्हाला बघते, तुम्ही सतत समाजासाठी खूप कार्य करतात, घरच्यांसाठी वेळ देतात आणि तुमच्या नातवांसाठी, मुलांसाठी, आमच्या सर्वांसाठी तुम्ही एक प्रेरणादायी आहे. तुम्हाला जेव्हा मी समाजकार्य करताना बघते तेव्हा फार अभिमान होतो की या वयातही म्हणजे 75व्या वर्षी सुद्धा समाजासाठी, इतरांसाठी ते जटून कामं करता, कार्य करता. एक एनर्जी मिळते आम्हाला. पण समाजकार्य करता करता स्वतःची पण तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही सर्वांना उत्तमपणे संस्कार दिले आहे. ते स्वभावाने जेवढे कठोर तेवढेच मनाने प्रेमळ आहे. मी खूप नशिबान आहे की मला या परिवाराचा एक भाग बनता आले. मी बघितलेला आहे, माझ्या बघण्यात जेवढा आलेला आहे की बाबा सकाळी उठून वॉकिंगला जातात आणि तिकडनं आले की मग एक्सरसाइज वगैरे, त्यांचं डायटिंग वगैरे, ज्या पद्धती ते आहे ते त्यांनी तसंच सुरू ठेवावं, तसंच कायम ठेवावं. आणि माझा जो मित्र परिवार होता त्यांनी सुद्धा फार मोठा प्रमाणात प्रयत्न केला. सारे साहेब म्हणजे आमच्या वार्डाची शान. कृष्णनगरमध्ये राहायला आले तेव्हा एक छोटस झोपडं म्हणून होतं, भव्य अशी प्रज्ञ निवास त्यांनी इथे या कृष्णनगर मध्ये तयार केलं आणि आमच्या वार्डामध्ये सगळे लोक त्यांना चांगल्या प्रेमाने चाहतात आणि ज्ञानाचा सूर्य असल्यासारखे ते साहेबांचं काम आहे. विहाराची कशी निर्मिती केली तेव्हा त्यांनी बुद्धाची मूर्ती सुद्धा आपल्या विहाराला भेट दिलेली आहे. त्यांच्यासोबत मला बुद्धिस्ट समन्वय कृती समितीचे अध्यक्ष असताना मला काम करण्याची संधी मिळाली. समाजात राहून समाजाभिमुख कसं होता येईल, समाजासाठी काय करता येईल, अगदी ते अशाप्रमाणे ते मार्गदर्शन करत असतात. 2000 मध्ये त्यांच्या शेजारी घर बनवलं आणि त्यांचा सहवास मला लाभला. पितृतुल्य आहे ते आमच्या परिवारामध्ये येऊन चौकशी करतात, आमच्या मुलाबाळाची विचारपूस करतात आणि प्रेमाने आणि स्नेहाने ते आमच्या सोबत राहतात. माझ्या सगळ्या मुलांची जी काही मित्रमंडळी आहे ही सुद्धा फार वेगवेगळ्या प्रकारे त्यांना हेल्प करते आहे. सुशीलच्या बाबांना बाबा म्हणत आलो. त्यांचा जो परिचय माझ्यासमोर नेहमी आलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो वसा आहे, जो त्यांनी अखंडपणे अविरत ते आजही चालवत आहे. बरेचदा काही वेगवेगळ्या विषयांवर बोलत आलो तर त्यांच्याशी बोलत असताना नेहमी असं वाटत आलं की अरे बापरे, बाबांकडे इतका ज्ञानाचा जो भंडार आहे आणि तो बोलत असताना ते इतकं ते भरभरून येतं. तुम्ही 100 जरी गाठले ना बाबा तरी पण तुम्ही असेच राहणार आहात, उत्साही, मनमिळाऊ आणि प्रचंड प्रचंड आनंदी. बाबा तुम्ही असेच राहा. For my sweet Dadu, happy birthday. There has never been a grandpa as lovely as you. I am so lucky that you are my grandpa and have a happy birthday. I will pray to God that you will be the best Dadu ever. जैसे कि आपको मालूम है आज मेरे दादाजी का 75th बर्थडे है और मैं आपको एक बात बताऊं, उन्होंने मेरा नाम रखा है IPS मतलब इशिका प्रमोद सहारे और उनका एक ड्रीम है कि मैं IPS बनूं और उनकी तरह हार्ड वर्किंग बनूं. So happy birthday Dadu once again. We love you. Thank you for being a more caring, fun and hard working person. I know you are the better role model for growing up and I am so appreciative to have you in our life. Love you Dadu. Happy birthday once again Dadu. Happy birthday Dadu. Buddha bless you. Love you. Today is my Dadu's happy birthday.
जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए। जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए।